हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज बघा, इंस्टा प्रोजेक्ट बनवायचा होता म्हणून खूपच लेट झालं होतं. उद्या प्रोजेक्ट द्यायचं होतं 20 तारखेला आणि आज आम्ही बनवायला घेतला होता. तर त्याचं प्रोजेक्टचं नाव होतं एअर ट्रान्सपोर्ट. तर ते बनवण्यासाठी घेतलं होतं इंस्टा ओपननी आणि इंस्टाही चाललं होतं मध्ये. तर मी काही त्यांचे व्हिडिओ वगैरे काढत होते, कसं बनवणार होते काय. तर ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर बघा, इंस्टा ओपा कसे एअर ट्रान्सपोर्ट बनवत आहेत. इंस्टा प्रोजेक्ट म्हणजे हा छोट्या मुलांचा प्रोजेक्ट आहे, पण त्यांना एवढं समजतं का की आपल्याला प्रोजेक्ट दिला एअर ट्रान्सपोर्ट. निदान त्यांना त्यातलं थोडंसं जरी सांगता आलं तरी खूप छान. पण त्याचं चाललं होतं इंस्टा मध्ये मी पण बनवणार म्हणून कात्री घेऊन बसून त्याचं कटिंग चालू होतं. लागल ह्याची सांगत होतो, भीती वाटत होती की लागल, पण त्याचं चाललं होतं मला पण कट करायचं आहे, मी नाही लागून घेत, माझं चाललं म्हणून तो पण मध्ये करत होता. खरं तर हा प्रोजेक्ट मुलांचा कमी आणि आईवडिलांचा जास्त असा आहे. छोट्या मुलांना काय एवढं समजतं की प्रोजेक्ट बनवायचा कसा की काय, पण मम्मी पप्पांनाच जास्त बनवावं लागतो आणि करावा पण लागतो. पण हे बघा, अशा प्रकारे इंस्टा ओपनने एअर ट्रान्सपोर्ट हा प्रोजेक्ट बनवला होता. तर कसा बनवत होते हे तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अंश कसा बोलतो, काय करतो आणि प्रोजेक्ट कमी पण त्याचं मध्ये जास्त आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अंशचा प्रोजेक्ट कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लागलं कात्री पप्पा हे ते फेमिक्विक गेला हात चिकटल त्याला. ह्याला नको हातलं वा बोट आणि अशी पण काहीच नाही होतं. टॉय अजून टॉय काय म्हणतात ह्याला स्कॅरो का काय म्हणतात रॉकेट ह्याला स्पायरो ह्याला एरोप्लेन ओके गुड. पप्पा मम्मी तुझी फोटो काढते. पप्पांनी फेमिक्विकने चिकटवलं म्हणून ह्याला पण चिकटवायचं होतं, म्हणून ह्याने फेमिक्विक घेतला आणि छोटे छोटे तुकडे घेतले आणि ह्याचं चिकटवायचं काम सुरू झालं. हा पण छोटंसं एरोप्लेन बनवत होता. माझ्याकडून बघा, एका छोट्याशा कागदावरती त्याने गाडी वगैरे काढून घेतली होती आणि त्याचं मध्ये चाललं होतं. त्याचा प्रोजेक्ट पप्पा बनवतात, पण ह्याचं इकडं सेम तसंच प्रोजेक्ट बनवायचं म्हणून ह्याचं सेम चाललं होतं. आणि हे बघा, अशा प्रकारे अंश पण असा प्रोजेक्ट बनवत होता. हे बघा, अंशच्या पप्पांनी खूप छान असं त्याचं प्रोजेक्टचं सगळं चिकटून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर खाली व्हाईट छान दिसणार नाही म्हणून कलर करायला घेतलं होतं. तुझंच ह्याचं लगेच कलर करायचं सुरू झालं. अंशच्या पप्पांनी हा जो कलर दिला आहे हा आहे ॲक्रेलिक कलर. पूर्ण ॲक्रेलिक कलरने ते कलर केलं होतं
आणि ह्याचं मध्ये चाललं होतं मला कलर करायचा आहे म्हणून त्याला ॲक्रेलिक कलर न देता त्याला कॅमलिनचं त्याचं छोटंसं कलरचं बॉक्स होता तो त्याला कलर करायला दिला. तर त्यांनी कलर कशा प्रकारे कलर अंशने केला तर ते बघा. हे बघा, अंशच्या पप्पांनी खूप छान असं कलर करून घेतलं होतं आणि अंशचंही चाललं होतं. आता दुसरं कोण कलर करत असेल तर छोट्या मुलांचं ऑब्विसली असतंच की मलाही मध्ये मध्ये करायचं आहे म्हणून तोही तसंच सेम करत होता की मलाही कलर करायचं, पप्पा कलर करतात म्हटल्यावर मलाही कलर करायचं म्हणून त्यानेही कलर करायला सुरुवात केला. आणि हे बघा, अंशच्या पप्पांनी खूप छान असं एअर ट्रान्सपोर्टचा प्रोजेक्ट त्याचा बनवला होता. पूर्ण पेंटिंग वगैरे सगळं झाल्यानंतर खूप छान असा वाटत होता. मी तुम्हाला नक्की शेवटपर्यंत दाखवेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही जर तुमच्या मुलांचा जरी प्रोजेक्ट असा एअर ट्रान्सपोर्टचा तर तुम्ही अशा प्रकारे हा प्रोजेक्ट बनवू शकता. खूप मेहनत लागते पण खूप छान होतो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला का नाही आवडला ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि अंशचा प्रोजेक्ट कसा बनवला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा.